गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीमध्ये पुन्हा मृत माशांचा खच पडलाय. तसेच नदी पुन्हा प्रदूषित झाली. याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी संतोष हत्तीकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी पंचगंगा नदीच्या पाण्याचे नमुने घेतले. तसेच लक्ष्मी इंडस्ट्रीज इस्टेटमधील केमिकलयुक्त पाणी थेट नदीमध्ये मिसळत असल्यामुळे त्याचे नमुने ताब्यात घेतलेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहराला व 64 गावांना तसेच शेतीला पाणी देणारी पंचगंगा नदी उगमापासून ते संगमापर्यंत प्रदूषित झाली. कोल्हापूर जयंती नाल्याचं पाणी थेट नदीमध्ये मिसळतं. तसेच कागल MIDC, लक्ष्मी इंडस्ट्रीज, इचलकरंजी शहरातील कापडावर प्रक्रिया केलेलं पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत असतं. त्यामुळे पंचगंगा नदी वारंवार प्रदूषित होते. शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीमध्ये सध्या मृत माशांचा खच पडलाय. त्यामुळे नदीचं पाणी दूषित झालंय. हे पाणी ना पिण्यायोग्य आहे ना शेतीला वापरण्यायोग्य आहे. नदीतील मासे लवकरात लवकर बाहेर काढून नदी स्वच्छ करण्याची मागणी करण्यात येते. पर्यावरणप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज पंचगंगा नदीच्या पाण्याचे नमुने ताब्यात घेतलेत. तसेच लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील प्रक्रिया न केलेलं थेट पाणी नदीमध्ये मिसळत असल्यामुळे त्याचे नमुनेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेत. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित नदी म्हणून देशाच्या नकाशात आली. पण पंचगंगा स्वच्छ सुंदर कधी होणार? लाखो करोडो रुपये खर्च करून पंचगंगा नदी स्वच्छ बनली नाही. राजकीय नेत्यांनी फक्त या नदीचा प्रदूषण मुक्त करण्याचा पिडास घेतलाय, पण नदी काय प्रदूषित केली नाही. पंचगंगा नदीचं पाणी प्रदूषित बनल्यामुळे हे पाणी ना पिण्यायोग्य आहे ना शेतीयोग्य आहे. हा अहवाल काही तज्ज्ञांनी दिलाय. त्यामुळे पंचगंगा नदी कधी प्रदूषण मुक्त होणार? जे व्यावसायिक पंचगंगा नदीमध्ये थेट रासायनिक पाणी सोडत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या व्यवसायाचा परवाना रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी संतोष हत्तीकर यांनी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा घटकांवर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.